संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी स्वतः कौशिकी खांडेकर आणि दयानंद खांडेकर इथे येणार आहेत। कोण आहे केदार खांडेकर? खरंच खांडेकरांचे वारस का कोणीच होतं या? एक मिनिट प्लीज शांत व्हा। अजून कोणी येणार आहे का? केदार खांडेकरांच्या आई येणार आहेत का? केदार तुमचा मुलगा कसा? त्याची आई कोण आहे? तुमचे कुठल्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध होते का? जर केदार खांडेकर हा पद्मिनी खांडेकरच्या पोटी जन्माला नाही आला, मग त्याची आई कोण आहे? जर आधीच तुमचं एक लग्न झालं होतं तर तुम्ही पद्मिनी खांडेकरांसोबत लग्न का केलं? देवकी दयानंद खांडेकर कुठे आहेत? ती त्या आल्या का नाही? जर दयानंद खांडेकरांचं लग्न झालेलं असतानाही त्यांनी दुसरं लग्न केलंय तर ते वैध ठरत नाही। याचा अर्थ दयानंद खांडेकरांचा खरा वारस युवराज नसून केदार खांडेकर आहे। ठीक आहे। आजचे ते रिपोर्टर्स, त्यांचे ते प्रश्न, तो आवाज पहिला सतत माझ्या कानामध्ये घुमतोय तो आवाज। म्हणजे मी कान बंद जरी केले ना तरी एवढी वर्ष सतत एकच प्रश्न विचारतात मला। लहानपणापासून माझा आणि माझ्या आईचा झालेला अपमान, ते एक एक वाक्य, नको त्या आठवणी, या सगळ्याची ना उजळणी झाली आज मला। मी खूप प्रयत्न करतोय यातनं बाहेर पडण्याचा, सगळं विसरण्याचा खूप प्रयत्न करतोय, ते होत नाहीये। सतत तेच चित्र माझ्या डोळ्यांसमोर येतंय। मला कळत नाही मी कसा बाहेर पडू यातनं, नाही कळत आहे मला। केदार शांत हो। मला माहिती आहे हा ट्रॉमा तुझ्यासाठी खूप मोठा आहे। हा लहानपणापासूनचा ट्रॉमा आहे। इतक्या सहजासहजी विसरणं शक्यच नाहीये, माहिती आहे मला। पण आपण या सिच्युएशनकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघूयात ना? हा, तुला एक गोष्ट कळतीये का? तुझा हा त्रास आता कायमचा संपलाय। म्हणजे मला असं म्हणायचंय की या परिस्थितीकडे आपण पॉझिटिव्हली बघूयात ना। आजपर्यंत या समाजाने तुला जो काही त्रास दिलाय ना तो आता संपलाय, कायमचा। केदार, आजपर्यंत ज्या ज्या माणसांनी तुझ्यावर बोट उचललंय, तुला प्रश्न विचारले, तुझा अपमान केलाय, तुला त्रास दिलाय, त्या सगळ्यांची तोंड आता बंद होणार आहेत, कारण त्या सगळ्याची उत्तरं त्यांना मिळाली आहेत। आता पुन्हा कोणीच तुझ्याशी तसं बोलूच शकत नाही। कळतंय का तुला? तू या सगळ्या परिस्थितीचा नव्याने विचार कर ना। तुझ्या आयुष्यातला वाईट काळ आता कायमचा संपलाय आणि तुझं नवीन आयुष्य तुझी वाट बघतंय। शांत हो। आता जे काही होणार आहे ते छानच होणार आहे। डोकं दुखतंय? कॉफी?